वृद्धसेवाश्रम कुपवाड येथे जैंट्स ग्रुप ऑफ सांगली, पर्ल जैंट्स ग्रुप ऑफ विश्रामबाग, सहेली जैंट्स ग्रुप ऑफ सांगली डायमंड, अस्मिता सहेली तासगाव, जैंट्स ग्रुप सुभाषनगर मिरज आणि जैंट्स ग्रुप ऑफ कुपवाड यांचा पदग्रहण आणि शपथविधी समारंभ पार पडला। शपथविधी आणि पदग्रहण कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धसेवाश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुटे या होत्या। ॲडव्होकेट विलासराव पवार, मंगलाताई कुलकर्णी, रामदास रेवणकर, अनुजाताई पाटील, मंदाकिनी साखरे, स्नेहलताई कुलकर्णी, जया जोशी हे पदाधिकारी उपस्थित होते। डायरेक्टर जया जोशी यांनी ग्रुपच्या सर्व अध्यक्षांना आणि कार्यकारिणीला जॉईंटची शपथ दिली। सांगली पर्लच्या अध्यक्षा योजना गाणमोटे, कुपवाड ग्रुपच्या अध्यक्षा लतिका जैन, सुभाषनगर मिरजच्या अध्यक्षा निशा शहा, अस्मिता सहेली तासगावच्या अध्यक्षा सुनीता पाडे, विश्रामबाग सहेलीच्या अध्यक्षा मिनल कुडाळकर, सांगली डायमंडचे अध्यक्ष म्हणून शिरीष उकिडवे यांनी शपथ घेतली। युनिट ऑफिसर म्हणून अस्मिता सगरे आणि गौरी बागलकोटे यांची नेमणूक करण्यात आली। प्रमुख पाहुण्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जॉईंटच्या सर्व मेंबर्सना मार्गदर्शन केले, हॅमरचे महत्त्व समजावून सांगितले आणि जॉईंटची व्यवस्थित माहिती दिली। आउटस्टँडिंग डायरेक्टर हे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल जया जोशी यांचा सर्व ग्रुपने सत्कार केला। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विलासराव पवार हे सेंट्रल कमिटी मेंबर झाल्याबद्दल युनिटने त्यांचाही सत्कार केला। कार्यक्रमाला वृद्धसेवाश्रमाचे सेक्रेटरी महावीर सौदत्ती आणि शिंपुगडे हे पण उपस्थित होते। कार्यक्रमाचे सर्व नियोजन डायरेक्टर जया जोशी आणि सांगली पर्लनं केले होते। कार्यक्रमास वर्षा पाटील, आशा पाटील, अश्विनी पाटील, मनीषा शेट्टी, रोहिणी मंगल, रजनी राजपूत, टिकारे मॅडम, अर्चना कुलकर्णी, अर्चना जोग, अनिल इनामदार, प्रमिला थोटे, श्रीदेवी शेट्टी, अक्षदा यादव, अनिता पवार उपस्थित होते। अक्षदा यादव यांनी सुरेख असं सूत्रसंचालन केलं। आभार खंदारे यांनी मानले। प्रथमेश खंदारे, पागे, विणा मजुमदार हे नवीन मेंबर झाले। काढलेले तसे नवीनच ग्रुप आहे आणि नुकतेच त्यांचे शपथविधी 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी असे झालेले आहेत, तरी पण आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे पुन्हा व्हायला पाहिजेच म्हणून या वेळेला ठरवलं की जे काही ग्रुप आहेत सांगलीचे त्या सगळ्यांचा या ठिकाणी घ्यायचा एकत्र आणि कवठेमंकाळचे जे सगळे ग्रुप आहेत त्यांचा कवठेमंकाळमध्ये एकत्र शपथविधी घ्यायचा असं ठरवलं।